ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुलिलतं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। ओम अस्य श्रीमद्भागवताख्य स्तोत्र मंत्रस्य नारद ऋषि बृहती छन्दः श्रीकृष्ण देवता ब्रह्मबीजं भक्ति शक्ति ज्ञान वैराग्ये कीलकं श्रीमद्भागवत प्रसाद सिद्ध्यर्थं पाठे विनियोगः। नम्र निवेदन। भगवान नारायण ब्रह्मदेवांना श्रीमद्भागवताचे महात्म्य सांगताना म्हणतात, यत्र यत्र चतुर्वक्र श्रीमद्भागवतं भवेत गच्छामि तत्र तत्राहं गौर्यथा श्रुतवत्सला। हे चतुर्मुख पुत्रा, ज्या ज्या ठिकाणी श्रीमद्भागवताची कथा होते त्या त्या ठिकाणी मी आकर्षित होऊन जातो, ज्याप्रमाणे पुत्रवत्सला गौमाता आपल्या वासराच्या मागे मागे जाते। भगवान वेदव्यासांनी 18 पुराणे, महाभारत, 4 वेद आणि अशी विशाल ग्रंथरचना केली, परंतु त्यांना मनःशांती काही लाभली नाही। ते एके दिवशी अशाच विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले असताना देवर्षी नारद त्यांच्याकडे आले। त्यांनी महर्षींना या खिन्नतेचे कारण विचारले। व्यासमुनी म्हणाले, देवर्षी, मी इतकी ग्रंथरचना केली परंतु मला मनःशांती काही लाभली नाही, यामुळे मी उदास आहे। देवर्षी म्हणाले, महर्षी, आपण आपल्या रचनेत भगवंताच्या निर्मल यशाचे गान कोठेच केलेले नाही। ज्याच्या योगाने भगवान संतुष्ट होत नाहीत ते शास्त्र अथवा ज्ञान अपूर्ण असते। आपण भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे विवेचन, त्यांच्या भव्य दिव्य लीलांचे वर्णन करणाऱ्या ग्रंथाची रचना करा, म्हणजे तुमच्या हृदयाची उदासीनता नष्ट होईल। देवर्षींनी व्यासमुनींना नंतर चतुश्लोकी भागवत सांगितले। याचा विस्तार करून व्यासांनी 18,000 श्लोकांचा आणि 335 अध्यायांचा एक भव्य दिव्य ग्रंथाची रचना केली। या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्द मधुर रसमय आहे। यातील कथाभाग पिकलेल्या फळाच्या अतिगोड रसासारखा असून यात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या विवेचनाची नुसती लयलूट आहे। हा भगवत स्वरूपाचा अनुभव करून देणारा आणि समस्त वेदांचे सार असलेला अनमोल ग्रंथ आहे। भागवत ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात। याच्या प्रत्येक अंगामधून भगवत भावपूर्ण परमहंस्य ज्ञानसुद्धा ओसंडून वाहत आहे। यस्मिन पारमहंस्य मी कममलं ज्ञानम परम गीयते। हा ग्रंथ म्हणजे भगवंताच्या मधुरतम प्रेमरसाचा उचंबळलेला सागरच आहे। अशा या भगवान व्यासरचित संस्कृत दिव्य ग्रंथाचा संक्षिप्त मराठी अनुवाद परमपूज्य सद्गुरु सिद्ध योगाचार्य श्री
हरिभाऊ निटूरकर भाऊ महाराज यांच्या कृपाप्रसादाने आज संपन्न झाला आहे, तो त्यांच्या चरणी समर्पण आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. महर्षी वेदव्यास प्रणीत श्रीमद भागवत कथामृत. आजपासून 7 दिवस आपण भगवान महर्षी व्यास रचित श्रीमद भागवताचे मराठी भाषेतील सारामृताचे पठण करणार आहोत. हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचे प्रत्यक्ष स्वरूपच आहे. भगवान वेदव्यासांनी बद्रीनाथाजवळ समाधी अवस्थेत असताना रचलेला हा दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्द सुंदर आहे. हा ग्रंथ अशा मधुर फळासारखा आहे ज्यात कोय अथवा साल नाही, केवळ रसच रस भरलेला आहे. या 7 दिवसात आपण सर्व या अतिमधुर रसाचे आकंठपान करून तृप्त होऊया. या ग्रंथाच्या पठणास प्रारंभ करण्यापूर्वी मंगलाचरण करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. ओम नमोजी जनार्दना. नमन श्री चरणा. सद्गुरु हरी भाऊराया. नमन तुझ्या चरणा. नमन तुझ एकदंता. एकपणे तुची आता. एकी दाविसी अनेकता. परी एकात्मता न मोडे. तुझ देखे जो नरू. त्यासी होय सुखाचा संसारू. या लागी विघ्नहरू. नामधरू तुझ साजे. पूर्णमीमांसा आणि उत्तरमीमांसा दोन्ही लागली या श्रवणस्थानी. निशब्दादी वाचा वदनी. कर जोडून या उभिया. आता नमो सरस्वती. जे सारासार विवेकमूर्ती. चेतनारूपी इंद्रिय वृत्ती. जे चाळीती सर्वदा. जे वाचेची वाचक. बुद्धीची द्योतक. जे प्रकाशक. स्वये देख स्वप्रभा. आता वंदू सज्जन. जे का आनंद चिद्घन. वर्षताती स्वानंद जीवन. संतप्त जन निववावया. आता वंदू कुलदेवता. तुळजापुरीची तुळजा माता. ते एकी वाचून सर्वथा. आणिक कथा करू नेदी. आता वंदू माता पिता. त्यांचे कृपा विना न ये जीवना सार्थकता. या ग्रंथ श्रवणा यावे त्यांनी. विनवितसे सुत त्यांचा. ओम अस्य श्रीमद्भागवताख्य स्तोत्र मंत्रस्य नारद ऋषी. बृहती छंदः. श्रीकृष्ण परमात्मा देवता. ब्रह्म बीजं भक्ती शक्ती ज्ञान वैराग्ये कीलकं. श्रीमद्भागवत प्रसाद सिद्ध्यर्थं पाठे विनियोगः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत महात्म्य. देवर्षी नारद आणि भक्ती यांची भेट. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आणि आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण जे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय तसेच आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या तिन्ही तापांचे निर्मूलन करणारे आहेत, त्यांना मी अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करतो. अत्यंत विरक्त आणि सर्वाभूत हृदय स्वरूप श्री शुकदेव मुनींना मी नमस्कार करतो. एकदा समस्त ऋषीगण नैमिषारण्यात जमले असताना शौनक मुनींनी महामती सुत महाराजांना अतिनम्र भावाने नमस्कार करून विचारले, हे महामुने, कलियुगातील मानवांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तसेच महान विवेकाची वृद्धी होईल असा उपाय सांगावा. आम्हास असा एखादा शाश्वत मार्ग सांगण्याची कृपा करावी ज्याच्या योगाने श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. सुत महाराज म्हणाले, हे शौनक मुने, तुमच्या मनात भगवंताबद्दल अत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तुम्हाला मी असे साधन सांगतो ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांची महत्कृपा प्राप्त होईल. महर्षी व्यासपुत्र श्री शुकदेव यांनी कलियुगाच्या जनतेच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत शास्त्राचे प्रवचन केले होते. मनाच्या शुद्धीसाठी
यासारखे सुलभ अन्य साधन नाही. सुत महाराज पुढे सांगू लागले, ज्यावेळी शुकदेव परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी सभेमध्ये विराजमान झाले त्यावेळी देवतागण एक अमृत कलश घेऊन सभेमध्ये आले. ते शुकदेवांना नमस्कार करून म्हणाले, हे महामुने, आपण हा अमृताचा कलश घ्या आणि आम्हाला भागवत कथा सांगा. अशा प्रकारे अमृतपान करून परीक्षित अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत कथारूप अमृताचे पान करू. शुकदेव मनोमन हसले आणि म्हणाले, या विश्वामध्ये कोठे काच आणि कोठे बहुमूल्य मणी, कोठे सुधा आणि कोठे कथा. तुम्हास भागवत कथा रसपान करण्याचा अधिकार नाही, कारण यासाठी लागणारी भक्ती तुम्हामध्ये नाही. तुम्ही आलेल्या मार्गाने निघून जा. अशा प्रकारे ही भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. पूर्वकाळी श्रीमद भागवत कथेचे श्रवणाने राजा परीक्षिताची मुक्ती झालेली पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात एक तराजू बांधून मुक्तीच्या सर्व साधनांना तोलले. अन्य सर्व साधने वजनात हलकी सिद्ध झाली. सुत महाराज पुढे सांगू लागले, देवर्षी नारदांनी ही कथा प्रथम ब्रह्माजीकडून ऐकली होती, परंतु सविस्तर कथानक सप्ताह विधीपूर्वक श्रवण करण्याची पद्धती महर्षी सनकादिकांनी सांगितली. शौनकांनी प्रश्न केला, देवर्षी नारद आणि सनकादिकांची भेट कोठे झाली? त्यांना ही कथा ऐकण्यात प्रीती कशी उत्पन्न झाली? सुतमुनी सांगू लागले, एकदा विशालपुरीमध्ये समस्त ऋषी संत मुनींचा मेळावा जमला होता. तेथे देवर्षी सुद्धा गेले होते. तेथे सनकादिकांनी नारदांकडे पाहून विचारले, देवर्षी, तुम्ही नेहमी हसतमुख असता, आज म्लान का दिसत आहात? नारद म्हणाले, पृथ्वीलोक उत्तम समजून मी पृथ्वीवर गेलो होतो. तेथील पुष्कर, प्रयाग, काशी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग आणि सेतुबंध अशा अनेक क्षेत्री गेलो, परंतु मनाला आनंदित करणारी शांती कोठेच मिळाली नाही. यावेळी अधर्माचा सहाय्यक कलियुगाने समस्त पृथ्वीला घेरा घातलेला आहे. येथे सत्य, तप, अंतर्बाह्य पवित्रता, दया, दान इत्यादी काहीच उरले नाही. लोक केवळ आपले पोट कसे भरेल याच्या चिंतेत होते. अशा परिस्थितीचे अवलोकन करीत मी विचरण करीत यमुनेच्या तटावर आलो. येथेच भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य लीला झाल्या होत्या. या स्थळी मला एक महत् आश्चर्य दिसले. एक युवती अत्यंत खिन्न अवस्थेत बसली होती. तिच्या शेजारीच दोन वृद्ध पुरुष अचेतन अवस्थेत पडून जोरजोरात श्वास घेत होते. ती युवती त्या दोन वृद्धांना उठविण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या आजूबाजूस अनेक स्त्रिया तिला वारा घालीत होत्या आणि समजावित होत्या. मी कुतूहलाने तेथे गेलो. मला पाहताच ती युवती उठून उभी राहिली आणि म्हणाली, हे महात्मन, थोडे थांबा, माझी चिंता दूर करा. आपले दर्शन समस्त पापांना दूर करणारे आहे. मी तिला विचारले, हे देवी, तू कोण आहेस आणि हे वृद्ध पुरुष कोण आहेत? तेव्हा ती युवती म्हणाली, हे मुनिवर, माझे नाव भक्ती आहे आणि हे दोन वृद्ध पुरुष माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहेत. या सेवा करणाऱ्या स्त्रिया गंगा, यमुना, गोदावरी आदी पवित्र नद्या आहेत. या सेवा करणाऱ्या यांच्या सेवेने सुद्धा मला सुखशांतीचा लाभ झाला नाही. भक्ती पुढे सांगू लागली, माझा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मी सन्मानित झाले. गुजरात प्रांतात मात्र मी वृद्ध झाले. परंतु आश्चर्य असे की येथे वृंदावनात येताच मला पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आहे. माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र असहाय्य अवस्थेत आहेत. याचेच मला अतिशय दुःख वाटते. आपण त्रिकाल ज्ञानी आहात. यांना जागे करून पुन्हा पूर्व अवस्थेत आणण्याची कृपा करा. देवर्षी नारद म्हणाले, हे देवी, भगवान श्रीकृष्णाच्या कृपाप्रसादाने हे दोघे पूर्वीसारखे होतील. ते त्या दोन वृद्धांजवळ गेले आणि त्यांना हलवून जागे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या कानात वेदांचे मंत्र म्हटले, गीतेचे श्लोक म्हटले, परंतु ते जागे झाले नाहीत. नारदांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्याच वेळी आकाशवाणी झाली, हे देवर्षी, तुम्ही दुःखी होऊ नका. तुमचे प्रयत्न सफल होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला सत्कर्म करावे लागेल. या सत्कर्माचे अनुष्ठान करताच हे ज्ञान आणि वैराग्य आपली वृद्धावस्था त्यागून नवयुवक होतील.
देवर्षींना आकाशवाणीने कोणते सत्कर्म, कोणती साधना केली असता ते वृद्ध पूर्वीसारखे युवक होतील ते सांगितले नाही. याचा शोध करण्यासाठी ते भक्ती आणि तिच्या 2 मुलांना तेथे सोडून ते निघून गेले. अनेक साधू संतांना ते भेटले, परंतु त्यांचे समाधान कोणीच करू शकले नाही. शेवटी ते बद्रीवनात आले. येथे त्यांची कोटी सूर्यासमान तेजस्वी अशा सनकादिक मुनींशी भेट झाली. देवर्षींनी सनकादिकांना भक्ती आणि तिच्या 2 वृद्ध पुत्रांची कहाणी सविस्तर सांगितली. तसेच आकाशवाणीचा संदेश सुद्धा सांगितला. सनकादिक म्हणाले, देवर्षी, तुम्ही मुळीच चिंता करू नका. आम्हास उपाय माहीत आहे. आज ज्ञान यज्ञासच पंडितांनी सत्कर्म असे म्हटले आहे. आपण श्रीमद भागवत पारायणाचा ज्ञान यज्ञ करूया. याचे गायन शुकमुनींनी केले होते. या ज्ञान यज्ञाला ज्ञान आणि वैराग्याची सर्व दुःखे नष्ट होतील. देवर्षी म्हणाले, हे मुनी, मी त्या 2 वृद्धांच्या कानात वेद, मंत्र, गीता पाठ आदींचे पठण केले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. आता या भागवताच्या कथनाने काय उपयोग होईल? सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदांच्या सारापासून बनली आहे. महर्षी व्यासांनी याची रचना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची स्थापना करण्यासाठीच केली आहे. पूर्व काळात एकदा महर्षी व्यास अत्यंत उद्विग्न स्थितीमध्ये बसले असताना आपणच त्यांना भागवताचा उपदेश 4 श्लोकात केला होता. त्याचा विस्तार 18,000 श्लोकात करून त्यांनी या दिव्य भागवत ग्रंथाची रचना केली आहे. सनकादिकांच्या सांगण्याप्रमाणे हरिद्वार जवळील आनंद घाटावरील अतिरम्य अशा स्थानी भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रारंभ झाला. सनकादिक कथेचे वक्ते होते. त्यावेळी एक महद आश्चर्य घडले. कथा प्रारंभ होऊन थोडा वेळ होताच तेथे तारुण्य अवस्था प्राप्त केलेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन विशुद्ध प्रेमरूपा भक्ती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे भजन अत्यंत मधुर स्वरात गात तेथे आली. तिने अति नम्रभावाने देवर्षी नारद आणि सनकादिक ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाली, हे ऋषीवर, कलियुगाच्या प्रभावाने मी नष्टप्राय झाले होते, परंतु आपल्या कथामृताने मला येथे ओढून आणले आहे. आता आपण मला सांगा की मी कोठे राहू? सनकादिक म्हणाले, हे भक्ती देवी, तू भक्तांना भगवंतांचे स्वरूप प्रदान करणारी आहेस. यासाठी तू नित्य निरंतर विष्णू भक्तांच्या अंतरंगात निवास कर. त्या ठिकाणी तुझ्यावर कलियुगाची दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही. ही आज्ञा शिरसावंद्य मानून भक्तीने विष्णू भक्तांच्या अंतरंगात प्रवेश केला. येथे अध्याय 1 ते 3 समाप्त झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत कथामृत भाग 2. गोकर्ण आख्यान. सुतमुनी पुढे सांगू लागले, हे मुनिवरांनो, त्यावेळी भागवत कथा ऐकण्यास जमलेल्या समस्त भक्तांच्या चित्तामध्ये अलौकिक भक्तीचा प्रादुर्भाव झालेला पाहून भगवान श्री नारायण आपले धाम सोडून तेथे आले. प्रभूंचे आगमन होताच चारी बाजूंनी जय जयकाराचा ध्वनी आसमंतात घुमू लागला. वारंवार शंखध्वनी आणि पुष्पवृष्टी होऊ लागली. सनकादिकांनी भगवंतांना अत्यंत नम्रभावाने प्रणाम केला आणि कथाकथनास प्रारंभ केला. ते म्हणाले, या सप्ताह यज्ञाच्या श्रवणाने पापी, दुराचारी, कुटील, क्रोधाग्नीने जळणारे, कामपरायण हे सर्वच पवित्र होतात. या संबंधात सनतकुमारांनी पूर्वी घडलेली एक कथा कथन केली. ते म्हणाले, तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक अनुपम नगर वसलेले होते. तेथे आत्मदेव नावाचा एक विद्वान, सच्छील आणि आचार संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी
धुंदुली एक सुस्वरूप, कुलीन, परंतु आपल्या वचनावर अडून राहणारी स्त्री होती. त्याच्या घरात सर्व सुखे हात जोडून उभी होती, परंतु बरेच वय झाले तरी संतान प्राप्ती झाली नव्हती. घरी पुत्र नसल्याने आत्मदेव अत्यंत दुःखी असे. अनेक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश न मिळाल्यामुळे तो निराश होऊन त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. एके दिवशी सकाळीच तो घरातून बाहेर पडला आणि वनात जाऊ लागला. 3-4 तास चालल्यानंतर त्याला तहान लागली आणि तो एका तळ्याजवळ पाणी पिण्यासाठी थांबला. पाणी पिऊन तो तेथे थोडा सुस्तावला. त्याचवेळी तिथे एक संन्यासी आले. त्यांनी सुद्धा पाणी पिऊन आपली क्षुधा शमन केली. आत्मदेवाने मोठ्या श्रद्धाभावाने त्या संन्याशाच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून नमस्कार केला. त्यावेळी त्याच्या नेत्रातील आसवांनी त्या महात्म्यांचे चरण ओले झाले होते. त्यांनी आत्मदेवाच्या दुःखाचे कारण विचारले. आत्मदेवांनी आपली कर्मकहाणी आणि पुत्राअभावी आपण आत्महत्या करण्याचा निश्चय केला असल्याचे सुद्धा सांगितले. त्या महात्म्याने आत्मदेवास समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो विफल झाला. शेवटी नाईलाजाने त्या महात्म्याने आपल्या झोळीतून एक आंबा काढून दिला आणि तो आत्मदेवाच्या पत्नीने खावा असे सांगितले. त्या फळाच्या सेवनाने पुत्रप्राप्ती होईल असे आश्वासन दिले. तो आंबा घेऊन आत्मदेव मोठ्या आनंदाने घरी आला. त्याने तो आपल्या पत्नीस दिला आणि त्या महात्म्याने दिलेल्या पुत्रप्राप्तीच्या आश्वासनाबद्दल सांगितले. धुंदुलीला आपल्या सौंदर्याचा फार अभिमान होता. पुत्रप्राप्तीनंतर त्यात बिघाड होईल असे तिला वाटले. तसेच प्रसूती समयीच्या वेदना असह्य असतात असेही तिला तिच्या सख्यांनी सांगितले होते. त्याच गावात धुंदुलीची एक बहीण राहत होती. तिला धुंदुलीने आपली अडचण सांगितली. ती बहीण म्हणाली, हे ताई, मला दिवस गेले आहेत. पुत्रप्राप्तीचीच लक्षणे दिसत आहेत. पुत्र जन्मताच मी तुला तो आणून देईन. तोपर्यंत तू आपणास दिवस गेल्याची अफवा उठव. धुंदुलीस तिने आपल्या पतीस धन देण्यास सांगितले. आत्मदेवाने आणलेला तो प्रसादाचा आंबा तिने आपल्या गायीस खाऊ घातला. यथासमयी धुंदुलीच्या बहिणीस एक पुत्र प्राप्ती झाली. तिने तो ठरल्याप्रमाणे धुंदुलीस नेऊन दिला. पुत्रप्राप्तीच्या बातमीने आत्मदेव अत्यंत आनंदित झाला. पुढे 3-4 महिन्यांनी त्या गायीने सुद्धा एका सुंदर बालकास जन्म दिला. त्याचे कान मात्र केवळ गायीच्या कानासारखे होते. त्या निरागस सुंदर मुलास पाहून आत्मदेवास खूप आनंद झाला. त्याने आपल्या मुलाचे नाव धुंदुकारी आणि गोमातेच्या मुलाचे नाव गोकर्ण असे ठेवले. यथावकाश दोघे मुले मोठी झाली. धुंदुकारी मोठा दुष्ट निघाला. गोकर्ण मात्र अत्यंत सात्विक वृत्तीचा आणि विद्वान पंडित झाला. धुंदुकारी अत्यंत दुराचारी बनला आणि माता पित्याचा भयंकर छळ करू लागला. आत्मदेव अत्यंत दुःखी झाला. त्याला त्या महात्म्याचे बोल आठवले. गोकर्णाच्या उपदेशाप्रमाणे आत्मदेव वैराग्य धारण करून वनात निघून गेला. पित्याच्या वनगमनाने धुंदुकारी अधिकच उन्मत्त झाला आणि मातेस धनासाठी छळू लागला. त्या माऊलीने त्याच्या छळास त्रासून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आता तर धुंदुलीस मोकळे रानच मिळाले होते. त्याने वेश्यांना आपल्या घरात आणून ठेवले. त्यांचे मागणी पुरे करण्यासाठी तो चोरी करू लागला. एकदा तर त्याने राजाच्या खजिन्यातून दागदागिने आणि पैसे चोरून आणून त्या स्त्रियांना दिले. राजाचे सैनिक त्याला कैद करून नेतील व त्याच्याबरोबर आपणही पकडले जाऊ या भीतीने त्या 4 स्त्रियांनी एके दिवशी तो निद्रावस्थेत असताना त्याला दोरीने पलंगात बांधले आणि जाळून टाकले. त्या सारी धन संपत्ती घेऊन तेथून पळून गेल्या. धुंदुकारीस मृत्यूनंतर प्रेतयोनी प्राप्त झाली. यावेळी गोकर्ण यात्रेस गेला होता. त्याला ही बातमी कळताच त्याने धुंदुकारीचे विधिवत श्राद्ध गया क्षेत्री केले. परंतु घरी परतल्यानंतर त्याला धुंदुकारी अजूनही प्रेतयोनीत असल्याचे दिसले. तो अत्यंत लीनतेने आपली या योनीतून सुटका करण्यासाठी आपल्या बंधूस विनवित होता. गोकर्णाने धुंदुकारीची प्रेतयोनीतून सुटका करण्यासाठी तो मार्ग भगवान सूर्यनारायणांना त्यांनी विचारला. त्यांनी सप्ताहभराच्या श्रीमद भागवत पारायणाचा उपाय सांगितला. गोकर्णाने भगवंताच्या आदेशानुसार सप्ताहभराच्या श्रीमद भागवत पारायणाचा सोहळा प्रारंभ केला. त्यांच्या अंगणात एक पोकळ बांबू रोवलेला होता. त्यात वायुरूपाने बसून धुंदुकारीने भागवत कथा अत्यंत भक्तिभावाने ऐकली
आणि त्याचे मनन सुद्धा केले. तो ज्या बांबूत बसला होता त्याला 7 गाठी होत्या. प्रत्येक दिवसाच्या अंती एक एक गाठ तुटत होती. 7व्या दिवशी शेवटची गाठ तुटली आणि धुंदुकारी दिव्य स्वरूपात प्रकट झाला. त्याचवेळी वैकुंठातून भगवंताचे पार्षद विमान घेऊन आले आणि त्यांनी धुंदुकारीस त्यात बसविले. त्यावेळी गोकर्णाने त्या पार्षदांना विचारले, हे पार्षदांनो, येथे अनेक शुद्ध अंतःकरणाचे श्रोतागणांनी श्रीमद भागवत कथेचे श्रवण केले. असे असताना तुम्ही एकट्या धुंदुकारीसाठीच विमान घेऊन का आलात? त्यावेळी तो पार्षद म्हणाला, श्रवण तर सर्वांनी केले, परंतु धुंदुकारीप्रमाणे त्यांनी मनन केले नाही. त्यामुळे त्यांना फलप्राप्ती झाली नाही. श्रावण मासात गोकर्णाने पुन्हा एकदा भागवत कथेचे आयोजन केले. यावेळी सर्वांनी ते एकचित्ताने श्रवण करून त्याचे मनन सुद्धा केले. 7 दिवसानंतर समस्त श्रोताजनांना वैकुंठ लोकी नेण्यासाठी विमाने आली आणि सर्वजण भगवंताचा जय जयकार करीत वैकुंठी गेले. सनत कुमारांनी यानंतर श्रीमद भागवताच्या सप्ताह श्रवणाचा विधी विस्तारपूर्वक सांगितला. सुतमुनी शौनक ऋषींना म्हणाले, मी अनेक शास्त्रांचे अध्ययन केले आहे, परंतु श्रीमद भागवत पुराण ही समस्त शास्त्रांचे सार आहे. त्याच्याहून पवित्र अशी कोणतीच वस्तू नाही. येथे अध्याय 4 आणि 5 संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम. प्रथम स्कंद. भगवंताच्या अवतारांचे वर्णन. प्रथम स्कंदाच्या प्रारंभी महर्षी व्यासांनी मंगलाचरण केले आहे. श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले एक मधुर फळ आहे. या फळात साल, बी इत्यादी त्याज्य वस्तू अजिबात नाहीत. यात केवळ गोड असा रस भरलेला आहे. सुत महाराज शौनकादिक ऋषींना सांगू लागले, सृष्टीच्या सुरुवातीस भगवंतांनी लोकांच्या निर्मितीचा संकल्प केला. ही इच्छा होताच त्यांनी महत्तत्व आदीपासून निष्पन्न पुरुष रूप ग्रहण केले. यामध्ये 10 इंद्रिये, 1 मन आणि पंचमहाभूते अशा 16 कला होत्या. भगवंतांनी ज्यावेळी योगनिद्रेचा विस्तार केला त्यावेळी त्यांच्या नाभी सरोवरातून एक कमळ प्रकट झाले आणि त्या कमळातून ब्रह्मा उत्पन्न झाले. भगवंतांच्या त्या विराट रूपातील अंग प्रत्यंगातून समस्त लोकांची कल्पना केली गेली. तेच भगवंताचे विशुद्ध सत्वमय रूप आहे. यात हजारो हात, हजारो पाय, सहस्त्र मुख आहेत. त्यामुळे ते अत्यंत विलक्षण वाटते. या रूपाच्या अत्यंत लहान लहान अंशापासून देवता, पशु, पक्षी, मनुष्य आदी योनींची सृष्टी निर्माण झाली. भगवंतांनी प्रथम कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मण रूपात अवतार घेतला आणि कठीण ब्रह्मचर्याचे पालन केले. दुसऱ्या वेळी लोककल्याणासाठी रसातळात केलेली पृथ्वी वर काढण्यासाठी सुकराचा अवतार धारण केला आणि पृथ्वीस वर काढले. ऋषींच्या सृष्टीमध्ये त्यांनी 3रा अवतार देवर्षी नारदांच्या रूपात घेतला. धर्मपत्नी मूर्तीच्या गर्भातून त्यांनी नरनारायणाच्या रूपात 4था अवतार घेतला. या अवतारात त्यांनी इंद्रियांचा सर्वथा संयम करून अत्यंत कठीण तपस्या केली. 5व्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल देवांच्या रूपात अवतरित झाले आणि सांख्य शास्त्राचा उपदेश केला. 6व्या अवतारात ते अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपात प्रकट झाले. भगवंतांचा 7वा अवतार राजा नाभीची पत्नी मेरुदेवीच्या गर्भातून वृषभदेवांच्या रूपात झाला. 8वा अवतार भगवंत यज्ञदेव या रूपात प्रकट झाले. ऋषीगणांच्या प्रार्थनेस मान देऊन भगवंतांनी पृथूच्या रूपात अवतार घेतला. हा भगवंताचा 9वा अवतार होता. चाक्षुष मन्वंतराचे अंती ज्यावेळी समस्त त्रिलोक समुद्रामध्ये बुडत होते त्यावेळी भगवंतांनी मत्स्य अवतार घेऊन वैवस्वत मनुचे रक्षण केले. हा 10वा अवतार होता. ज्यावेळी देव आणि दैत्य मिळून समुद्र मंथन करीत होते त्यावेळी त्यांनी कच्छ रूपात 11वा अवतार घेतला आणि मंदराचल पर्वतास आपल्या पाठीवर धारण केले. 12व्या अवतारात भगवान धन्वंतरीच्या रूपात अमृताचा कलश घेऊन समुद्रातून प्रकट झाले. 13व्या अवतारात मोहिनी रूप धारण करून त्यांनी दैत्यांना मोहित करून
देवतांना अमृत पाजविले. 14व्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. 15व्या अवतारात भगवान वामन रूपात प्रकटले आणि बळीराजास पाताळाचे राज्य दिले. 16वा अवतार परशुरामांच्या रूपात घेऊन उन्मत्त क्षत्रियांचा त्यांनी नाश केला. 17वा अवतार महर्षी वेदव्यास या रूपात झाला. 18वा अवतार देवांचे कार्य संपन्न करण्यासाठी दशरथ पुत्र श्रीरामांच्या रूपात झाला. या अवतारात सेतुबंधन, रावणवध यासारखी अचाट कार्ये त्यांनी केली. 19वा आणि 20वा अवतार बलराम आणि श्रीकृष्णांच्या रूपात झाला आणि त्यांनी पृथ्वीचा भार हरण केला. कलियुगाच्या आगमनानंतर राजा अनजाच्या पुत्राच्या रूपात बुद्धावतार झाला. कलियुगाच्या अंती कल्की अवतार होईल. येथे अध्याय 1 ते 3 संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.